सन्माननीय पत्रकार मित्रो, आज बेस उपक्रमामध्ये मी बेसच्या चेअरमन साहेबांना, जनरल मॅनेजर साहेबांना समर्थ बेस कामगार सेनेच्या वतीने त्यांना सोबत घेऊन भेटायला आलेलो आहे। त्यांना भेटल्यानंतर या कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्ही कामगारांच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली। ही चर्चा करत असताना मी त्यांना सांगितलं, बेस्ट ही मुंबईकरांची ओळख आहे, ती राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, चांगली सेवाही द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने कामगारांचे काही जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवावे आणि जे प्रश्न आहेत ते घेऊन मी आलेलो आहे। एक निवेदन तुम्हाला यापूर्वी दिलेले आहेत। 5 प्रश्न आम्ही साहेबांना दिलेले होते आणि त्या 5 प्रश्नावर चर्चा झाली। मी आपल्याला सांगेन, युनियन जरी असली तर युनियन संस्था म्हणजे बीएसटी टिकली तर युनियन राहणार। आणि मग आज बीएसटीच्या जनरल मॅनेजर साहेबांना भेटल्यानंतर बीएसटीची आर्थिक परिस्थिती जी आहे ती पाहिल्यानंतर बीएसटी पूर्वीची आणि आत्ताची फार फरक आहे। डबघाईला आलेली बीएसटी आज आहे आर्थिकदृष्ट्या। त्यात ना जीएम साहेबांचा काही हे म्हणजे रोल आहे, त्याचं कारण आहे परिस्थितीमुळे अनेक गोष्टी ज्या घडल्या बीएसटीप्रमाणे, त्यामुळे बीएसटीला फार मोठ्या रकमेची मदतीची गरज आहे। आज जवळजवळ 8000 बसेस पाहिजेत बीएसटीला। बीएसटीकडे 750 बसेस आहेत आणि अनेक रेंटवर घेतात 500, जवळपास 1100-1200 आहेत। या वर्षाच्या बजेटनी साहेबांनी 750 कोटीची तरतूद केली आहे ना तुम्ही, 300 बसेस, तरी पण 1500च्या आत हव्या किती 8000। हा शॉर्टफॉल आहे। तसंच कामगारांचे प्रश्न आहेत, निवृत्ती वेतन त्याची रक्कम दिली गेलेली नाही आहे। त्यानंतर कोविडमध्ये जे काही कामगारांना भत्ता द्यायचा होता तोही 78 कोटी आहे। असे अनेक 4-5 प्रश्न आहेत, सगळे आर्थिक आहेत। मग मी जीएम साहेबांशी चर्चा करून मला कळलं की हा प्रश्न जीएम साहेबांच्या आवाक्याच्या बाहेर आहे ना। महानगरपालिका ह्याच्यात गेली, महानगरपालिकेकडे ते स्वतः गेले आणि ए आणि सी बजेट एकत्र व्हावा अशी मागणी झाली, पण त्याच्यावर निर्णय झाला नाही, कुठलाही प्रश्न सुटलेला नाही आहे। मी साहेबांना विनंती केली आणि आमच्या युनियनच्या पुढाऱ्यांना, आपण हे सगळे प्रश्न घेऊन राज्य शासनाकडे जाऊया। राज्य सरकारने जर मदत केली तर बीएसटी राहणार आहे मुंबईत, अन्यथा कठीण आहे। मी बीएसटी 3 वर्ष चेअरमन होतो, मला बीएसटी माहिती आहे। राज्य सरकार, मी मुख्यमंत्री राहिलो आहे, मंत्री राहिलो आहे, त्यामुळे राज्य सरकारचे कायदे, नियम आणि कन्व्हेन्शन म्हणजे प्रथा याही मला माहिती आहेत। त्यामुळे मी त्यांना विनंती केली साहेबांना की आपण ते मी म्हणजे युनियनच्या वतीने आणि खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही म्युनिसिपल कमिशनर जे असतील ते आणि अर्थमंत्री आणि मुख्यमंत्रींची एक बैठक व्हावी आणि हे प्रश्न सगळे सुटावेत आणि बीएसटी अतिशय दर्जेदाररित्या मुंबईकरांना वाहतूक व्यवस्था द्यावी अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी। म्हणून आम्ही येणाऱ्या 10 दिवसात, मुख्यमंत्र्यांनी वेळ लवकर दिला तरी चालेल, पण 10 दिवसाच्या आत यावर काहीतरी मार्ग राज्य सरकारने सुचवावा, मदत द्यावी, तरच बीएसटीचं हिताचं म्हणजे बीएसटी राहणार आहे, टिकणार आहे। अन्यथा बीएसटीची परिस्थिती चांगली नाही। 8000 कुठे आणि 750 कोटी बसेस यावरून आपण ओळखा। आणि त्यामुळे हे काय कुठलंही युनियनबाजी करण्यासाठी मी आलो नाही। बीएसटी आणि मुंबईची जनता
BSTचा कामगार आणि मुंबईची जनता यांच्यामध्ये कोणीतरी सांगता ते समन्वय घडून आणणं, याच हेतूने मी आज आलो. समजून घेतलं, BSTला कामगारांची बाजू समजून घेतली आहे आणि ती घेऊन मी आल्यानंतर माझ्या मताशी GM साहेब सहमत आहे की नाही हे तुम्ही विचारा. पण मला वाटतं हा एकमेव मार्ग आहे की राज्य सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारनी भरीव मदत एकदा करून नाही चालली. सोर्स ऑफ इन्कम भविष्यासाठी पण कायमस्वरूपी निर्माण व्हायला पाहिजे. पूर्वी सप्लायची मदत होती, खाजगीकरणातून सप्लाय गेला आणि हँडिकॅप BST झालेली आहे. जबाबदार काही शासनाच्या निर्णयामुळे BSTची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने हे वाचावं असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे तुम्ही जरी बातमी घ्यायला आलात तर तुम्ही पण मुंबईकर आहात, मुंबईच्या हिताची बातमी द्यावी. याच्यातून चांगलं आम्ही निष्पन्न करू असं मला वाटतं. आता तुम्ही GM साहेबांना काय विचारायचं तर विचारू शकता. आम्ही लवकरच शासनाकडे गेल्यावर तुम्हाला भावी तशी बातमी मी देईन, हे आश्वासन आहे. दादा, आणखीन एक कर्मचाऱ्यांशी ज्यावेळेस आम्ही बातचीत करतो त्यावेळेस त्यांच्या पदोन्नतीचा एक मुद्दा प्रामुख्याने समोर येतो. 30-30 वर्ष झाला आम्ही एका पदावर आहोत, आमचा काय दोष आहे असं देखील आपलं म्हणणं आणि कामगारांना रास्त आहे. एक तुम्हाला मी पहिल्यांदाच वास्तव सांगितलं काय BSTची आहे. मी आता माझ्याकडे काय पैसे नाही, खाली आता मी रस्त्याने चाललो, भिकारी आला, साहेब खाणे को देऊ, तर माझ्याच खिशात काय नाही, मी त्याला काय देणार. हा BSTची ती सेम परिस्थिती आहे. कामगार निवृत्ती वेतन नाही दिलं आहे, कोरोनामध्ये 78 कोटी फक्त नाही दिलेत. याचाच अर्थ असं नाही की टिकायला काय बघा BST देत नाही. हे BSTकडे येणारे पैसे वाहतूक करतात त्यांच्याकडूनच येतात ना, ते पुरेसे नाही आहेत ना. आणि जगात कुठला ट्रान्सपोर्ट सरकारच्या मतीशिवाय प्रॉफिटमध्ये नाही आहे, लॉसच आहे ट्रान्सपोर्ट वाहतूक व्यवस्था. आणि त्याला हे अपवाद नाही आहे. मी सांगतो लवकरच ही परिस्थिती आम्ही निर्माण करू. पूर्ववत BST, पूर्वी जशी BST होती तशी आम्ही निर्माण करू. तुम्ही पत्रकारांनी ह्या सगळ्याला पोषक वातावरण जनमानसात सरकारमध्ये पण मत जाईल अशी अतिशय चांगल्या भाषेतली बातमी पोचवा सगळीकडे विनंती. साहेब, सर्वसामान्यांना एकच प्रश्न पडतो, मुंबईची गर्दी वाढते, BSTची मागणी आहे, आपण बघितलं BST फुल असतात, तरी आपण बघा कमी आहे किंवा चालले असतात, अशा वेळेसही BST का बरं लॉस मध्ये हा प्रश्न कोणालाही पडतो. फक्त एक्सप्लेन करायचा. एक थांबा, मी एक्सप्लेन तुमच्या होते. आज GM आहे मी. साहेब मी आता पत्रकार मित्र, आता मी एवढं समजून सांगितलं आहे, आम्हाला कळतंय. आज आमचा प्रवासी 1-1 तास बसची वाट बघतोय रस्त्यावर. शॉर्टेज आहेत बसेस. 8,000च्या जागी 750 आमच्या खिशात आहेत. आम्ही नाही बसेस देऊ शकत, अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती. म्हणून त्यांनी A बजेट आणि C बजेट एकत्र व्हावा, कॉर्पोरेट मदत होईल या हेतूने गेले, तिथूनही निर्णय झाला नाही. त्यांनी अनेक GM साहेबांनी अनेक मार्ग शोधले, त्यांना ते मध्येच अडचणीत आहे. आणि म्हणून आम्ही अंतिम कायमस्वरूपी प्रश्न सुटावा, प्रवाशांना थांबता लागू नये, वेळी जावं, बस यावं. BST याच्यापेक्षा लक्झरी बसेस उपलब्ध व्हाव्यात हे माझं मत आहे. आणि त्यामुळे आम्ही तसे प्रयत्न करू. दादा, एक वेगळा प्रश्न आहे. वेगळा? वक्फ सुधारणा बोर्ड जो बिल लागला, कुठे बसलो रे? आता निर्णय आलाय कोर्टाचा, म्हणून बोल ना, काय बोलायचं. वक्फ सुधारणा बोर्ड जो शासनाने मंजूर केला विधेयक, त्याचा कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे. कोर्टाने असं म्हटलं की 7 दिवसात केंद्र सरकारने आपली बाजू मांडावी, तोपर्यंत कुठलेही बदल त्यामध्ये करू नयेत असे कोर्टाने आदेश दिले. मग काय कोर्टाचा आदेश केंद्र सरकार इम्प्लिमेंट करेल. आमचं बिल तर क्लिअर आहे. आम्ही काय कोणाची जमीन घेत नाही. एकदम वक्त तुम्ही समजून घ्या. आम्ही जे काही जी वक्तची जमीन म्हणा, जे काही योजनाच आहे ते मुस्लिम बांधवांच्या गरीब लोकांचं संगोपन करण्यासाठी आहे. गरीब दारू 5 स्टार उघडण्यासाठी नाही. वक्तमध्ये एकाने जमीन घेऊन बँगलोरला 5 स्टार हॉटेल चालू आहे, त्यासाठी नाही आहे. आणि म्हणून सरकारने घेतला निर्णय
की सर्वसामान्य मुस्लिम समाजाला त्याचा बेनिफिट व्हावं आणि त्याचा निर्णय अगदी भारतीय घटनेच्या नियमानुसार व्हावा आणि म्हणून घटनेत राहून वक्फचा निर्णय झालेला आहे. पटलं? उद्धव ठाकरेंच्या पक्षाची काल एक सभा नाशिकमध्ये झाली. त्या सभेमध्ये बाळासाहेबांचे एक जुना ऑडिओ जो आहे तो पुन्हा एकदा लावण्यात आला आणि कुठेतरी ऊर्जा शिवसैनिकांमध्ये देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी काल केलेला पाहिलं म्हणजे एआयच्या माध्यमातून तो व्हिडिओ दाखवण्यात आला. अरे असं करू दे ना, माणसं करू शकत नाही ते ह्यांनी सफिशियंट आहे का? साहेब नाहीत आता आवाज करून. साहेबांची आयडिओलॉजी, साहेबांचे विचार उद्धवनी का इम्प्लिमेंट केले एवढ्या वर्षात? साहेबांचे विचार त्याला माहिती आहे, कॅसेट सगळ्या घरात आहेत. ऐक ना, रात्रभर का नाही केले? लोकांपर्यंत जाणं, सैनिकांना सांभाळणं, प्रेम देणं, हे साहेबांनी केलं ना. म्हणून संघटना मजबूत. मी 39 वर्ष होतो, जवळून पाहिलं. याला काही नाही येत. अहो साधा मुख्यमंत्री राज्याचं 2.5 वर्ष नुकसान केलं ना त्यांनी. राज्य मागे गेलं 10 वर्ष. ते पवार साहेबांची मेहरबानी बसवलं असं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरेंनी काही केलं. उद्धव ठाकरे वर येणार नाही. पुढच्या वेळेला विधानसभेत 5 आमदार नसतील अशी उद्धवची परिस्थिती आहे. शिवसेना एकनाथ शिंदे सुरू आहे आणि उद्धव ठाकरेची बंद अवस्थेत आहे. ते असं म्हणतात की भाजपचं हिंदुत्व जे आहे ते नकली आहे. वारंवार तो सांगून काय होतो? काय सांगतो आम्ही? केंद्रात सत्तेवर आहे, राज्यात सरकारवर आहे, पंतप्रधान आमचे आहे. आम्ही नकली असतो ते 140 कोटीपैकी मॅक्झिमम लोकांनी आमचे खासदार निवडून दिले असते का? नकली असतो तर? त्याचं तुम्ही का प्रश्न विचारता? त्या लायकीचा नाही हो त्याचे प्रश्न. विचार चांगले प्रश्न. मी कुठे मला बोला, मी येतो ना. उद्धवने विचारावे. मी साहेबांचा सैनिक आहे. साहेब आजही माझे गुरु आहेत. त्यामुळे उद्धव आपल्यासमोर टिकणार नाही हो. दादा, एक वाद जो आहे तो समोर आता सुद्धा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची जी समाधी आहे त्या समाधीच्या बाजूला वाघा कुत्र्याची जी समाधी आहे ती काढावी अशी छत्रपती संभाजी महाराज. नो कॉमेंट्स. मी त्यावर भाष्य नाही करणार. महाराजांच्या कुठल्याही प्रश्नावर भाष्य नाही करणार. प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरण 2023 मध्ये झालं. 4 आरोपी अटकेत आहेत. तर वैभव नाईकांचा असा आरोप आहे की जो शिरसाट नावाचा गुन्हेगार आहे त्यानं आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला स्वतःला वाचवण्यासाठी. मला माहित नाही काय हो प्रश्न आहे लोकांच्या हिताचा, कल्याणाचे. एखादी BST कोण चेसी BSTला मदत करेल असे काय प्रश्न आहे? सोडा हो. तो वैभव नाईकांनी काय आहे 10 वर्ष काय केलं? एक विधानसभेतलं भाषण दाखवावं, नाही तर एका अधिवेशनात आमचे निलेश राणेची भाषणं दाखवा. हे निकामी माणसाचे मांडूत नका हो. की वीज सगळं फुकट जातं ते. आणि वेळ GM साहेबांचा आणि माझा BST जे आहे ते महापालिकेत विलीन करा. मग बोललो A आणि C बजेट. तो प्रस्ताव जो आहे तो सभागृहात मंजूर झालेला आहे. असू दे ना. तर काय तो इम्प्लिमेंट झाला नाही. तुम्ही एकांतात या, तुम्हाला बजेटही समजवतो. मी बजेट हाऊसमध्ये मांडलेले आहेत. कॉर्पोरेशनची आजची आर्थिक परिस्थिती बघतो, बघा तुम्ही. आणि मग तुम्ही सांगा मला 2 बजेट किंवा दोघी संस्था एकत्र यावे का? मिलन व्हावी का? कळलं ना? मर्जर म्हणतात ते कशाचं होतं? काहीतरी पाहिजे ना तिथे. मर्ज झाला फायदा व्हायला पाहिजे. मग बघा अर्थव्यवस्था सांगा ना त्यांची. ते मेन असले डिपॉझिट पण आता खर्चाला येते आहे. कामगार त्याकडे डोळा लावून आहेत की हे होईल हे होईल. कामगारांचं सगळं होणार. कल्याण करणार आम्ही. कामगारांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. मी आज आलोय मुख्यमंत्र्यांकडून हे सगळी देणी तर त्वरित द्यायला लावू, पण BSTचं कायमस्वरूपी सोर्स ऑफ इन्कम आम्ही समर्थ BST करण्याचा प्रयत्न आहे. बस. एक शेवटचा प्रश्न. 9 शिवसैनिक तू कोणाकडून घेतोस हे प्रश्न? घेत नाही. उद्धव ठाकरेकडून नाही ना? माझे लिहिलेले आहेत मी. बोल ना. मग कशाला लागतं? मी मग एक कागद पण नाही घेतला एवढं बोलताना. सराव आहे माझं नाही. मग बोल ना काय ते बोल. 9 शिवसैनिकांची हत्या झाल्याचा एक आरोप सातत्यानं होतोय. या संजय राऊतांना असं म्हटलं की 9 शिवसैनिकांची हत्या झालेली आहे. त्याच्यात काय तथ्य आहे? आणि कुठे झाली? कुठे झाली?
कोकणामध्ये झाली असं त्यांचा आरोप आहे की 24 हत्या झाल्या त्यातील 9 शिवसैनिक होते असा आरोप नाही, मला प्लीज असं करा, तर संजय राऊत सांगा, नाव सांगा, कोणाची हत्याने कोणी केली, घाबरतो कशाला, एवढा जीवाला घाबरतो तर घराच्या बाहेर येऊन प्रेस का घेतो? आझाद मैदानला ये, क्रॉस मैदानला ये, आम्ही येऊ ना ऐकायला. आणि तुम्ही काय हो, उद्धव आणि तो संजय काय लोकांना काय देतात हो? कधी भीक देताना संजय राऊतला पाहिलं का उद्धवला पाहिलं हो? का गरीबाला 5 रुपये दिले कधी? काही तुमच्या त्यामध्ये कोरोना आला, कोणाच्या घरात पाठवलं का धान्य, जेवण, खावण या शिवसेनेवाले एकाने कोणी? काय उगाच तुम्ही उगाच ते दुकान चालवता हो. दादा, एक नेशनल मुद्दा है कि नेशनल हेराल्ड मामले में जांच एजेंसी ने चार्जशीट दाखिल की जिसमें आरोपी भाई साहब, कानूनी व्यवस्था या कोर्ट कचहरी का कोई क्वेश्चन को मैं आंसर नहीं देने वाला. नहीं सर, उससे रिलेटेड नहीं है. उन्होंने आरोपी बनाया है सोनिया गांधी और राहुल गांधी को, लेकिन मैं नहीं कोर्ट का मामला है. नहीं सुनिए तो. नहीं, कुछ सुनने का नहीं, मुझे मालूम है पूरा केस, मुझे केस पूरा मालूम है कि कांग्रेस विरोध कर रही है. कोर्ट बारे में नहीं पूछना, कांग्रेस के बड़े नेता विरोध कर रहे हैं, बोल रहे गलत जांच की, ये सवाल है. भाई साहब, सोनिया गांधी राहुल गांधी कौन से पार्टी में? कांग्रेस नेता कौन है? दोनों जन है. तो कांग्रेस क्या करेगी? उनको बचाने की कोशिश करेगी ना. तो आसान आंसर है वो भी. आप इतना ऐसा पूछ रहे हैं कि जब कुछ ऐसा होने वाला है देश में. देखिए, हमारी बीजेपी की समर्थ बेस कामगार सेना संगठन है, कामगारों की है, और बेस के बारे में, बेस के कामगार है, उनके कई समस्या है. पगार के बारे में है, बसेस के बारे में भी है, रिटायर लोग की भी पेंशन के बारे में काफ़ी समस्या, 4-5 समस्या है. वो लेकर में माननीय हमारे जीएम साहब को मैं मिला और उसी वक्त हमारी इसी हॉल में चर्चा हुई. तो ये सब फाइनेंशियली प्रश्न है. बीएसटी के अभी 750 बसेस तो चला रहे, 8000 बसेस की आवश्यकता है. तो उनको सरकार से, कॉरपोरेशन से बस खरीदने के लिए, बसें चलाने के लिए फाइनेंशियली उनको सपोर्ट चाहिए. और मैं देखा सब पूरा कारोबार, बीएसटी की आर्थिक स्थिति देखा मैंने, तो मैं समझता हूँ बीएसटी जैसे बीएसटी इसके पहले थी, उनको बिजली सपोर्टिंग जो अपना एक डिपार्टमेंट था सप्लाई का, उससे प्रॉफिट जो आता था वो ट्रांसपोर्ट को खर्चा किया जाता था. अभी वो नहीं है कि वो प्राइवेटाइजेशन सप्लाई का होने के कारण. तो अभी हैंडीकैप बीएसटी हो गई. तो ये सब बसेस के लिए पैसा, सर्विस के लिए, सैलरी के लिए पैसे की आवश्यकता है. तो इसके लिए हमें राज्य सरकार के पास महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और फाइनेंस मिनिस्टर अजित पवार इनको मिलने वाले हैं. और बीएसटी जो अभी कमज़ोर हो गई आर्थिक व्यवहार से, उसको मजबूत करने के लिए और हमारी समस्या बीएसटी की दूर करने के लिए हम रिक्वेस्ट करेंगे. मैं समझता हूँ कि सरकार, भाजपा और 3 पार्टी का जो सरकार है, वो हमारा प्रॉब्लम, बीएसटी का प्रॉब्लम, बीएसटी के कामगारों का प्रश्न जरूर हल करेंगी. मैं विश्वास रखता हूँ जल्दी विथिन 10 डेज में हम जाके मिलने वाले हैं. थैंक यू.